आमच्याकडे आहे ना वांदराने एवढा त्रास दिलाय ना, हा बघा समोर खाली घरावरती वांदर आहे. नमस्कार आणि रामराम मंडळीचा. तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि बघा बारीक बारीक पाऊस पडतोय. रात्री कमी होता परंतु सकाळी पाऊस पडतोय. मे मध्ये पाऊस सुरू झाला आहे आणि आता उजळलाय नोव्हेंबर. चक्क 6 महिने पाऊस पडतोय. निसर्गाचं चक्र काही वेगळंच आहे. विदू टाटा कर टाटा. दुर्वा आणि विद्या आलीवरती डबा सोडायला. थंडी तर गायबच झाले परंतु पाऊस नेहमीच पडतोय. आणि या पावसातून सुद्धा आई निघाले बघा कामाला. अजून नाचणा काढायचा आहे आमचा. पाऊस पडतोय, नाचणा काढायचा आहे आणि शेतात भरपूर वांदर आले कारण आजूबाजूला लोकांनी शेतं सगळी काढली. आपला नाचणा लेट लावला होता त्याच्यामुळे वांदराचा त्रास द्यायला लागले. आता हे बघा सोबत आई आहे. ऊन पडलं तर थोडासा नाचणा काढतील. हा बघा किती पाऊस पडलाय. रस्त्याची सगळी डबकं भरलेत. फक्त थोडा वेळ पाऊस गेला होता, नंतर गाडी भरली आणि एवढा काय पाऊस मुसळधार पडायला सुरुवात जाईल ना, बाप रे बाप. म्हटलं मार्केटला जायचं की नाही आज, तरी पण शेवटी डेअरिंग केलीच. शेवटी मार्केटला जाऊन पोचलो. आज होता शुक्रवार, त्याच्यामुळे जाकादीत आज बाजार होता. मच्छी बऱ्यापैकी आली होती मार्केटमध्ये. लोकांची सुद्धा गर्दी होती. सकाळपासून धोधो पाऊस पडत होता. आता कुठे थोडीशी शांती घेतली. आता जाकादेवीमध्ये आहे. पाऊस थोडासा कमी झालाय, म्हणजे ऊन पण आलंय थोडंसं. शेवटी सगळ्यांचा माल उतरेपर्यंत वाजले दुपारचे 1:30. आता पोटाला तर आग सुटली होती. म्हटलं आधी जेवून घेऊया. हॉटेल कोकणरत्नमध्ये थांबलो आणि मस्तपैकी व्हेज कोल्हापुरी मागवलं. मस्तपैकी ताव मारला जेवणावरती. जेवण सगळं आटपलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो खंडाळ्याच्या दिशेने. कारण खंडाळ्यामध्ये थोडासा माल टाकायचा राहिला होता. तिथला माल टाकून झाला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट गणपतीपुळ्यामध्ये. हे सगळं वरवड्यामध्ये बघा एवढा समुद्र काही खवळलेला होता ना, जबरदस्त खवळला होता. शेवटी गणपतीपुळ्यात आलो. गणपतीपुळ्यामध्ये जिथे डिलिव्हरी द्यायची होती डिलिव्हरी दिली. गणपतीपुळे पूर्णपणे शांत होतं. सगळे पर्यटक बहुतेक घरी गेले कारण दिवाळीची सुट्टी आता संपतच आली होती बऱ्यापैकी. शेवटचा काउंटर राहिला होता चाफ्यामध्ये. तिथं आजोबा होते, त्यांना पाण्याचे बॉक्स द्यायचे होते. ते दिल्यानंतर डायरेक्ट घरी. तर फायनली आता आपण आपल्या ड्युटीवरून आलो, परंतु यावं लागलं शेतात. कारण इकडे चालू होतं आपलं नाचण्याची कणसं काढायचं काम चालू होतं. कारण दुपारपर्यंत पाऊस जोरदार होता. दुपारनंतरच पाऊस थांबला होता. फायनली मंडळी आता आजचा दिवस तर आपला इथे संपलाय. साधारण संध्याकाळचे 6 वाजलेत. तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता भेटूया डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.